नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि परदेशातल्या तमाम वृत्त समूहांनी म्हणजे माध्यम समूहांनी त्यांच्या संदर्भात अत्यंत गौरवोद्गार काढलेले आहेत, त्यांना आदरांजली वाहिली आहे. आणि मनमोहन सिंग यांच्याबाबत वर्तमानपत्रामध्ये लिहिताना परदेशी लेखकांनी आणि पत्रकारांनी लिहिलेलं आहे की भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाचं स्मरण आपल्याला निश्चितपणे करावं लागेल. अत्यंत प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ म्हणून त्यांचं स्मरण आपल्याला यापुढेही करावं लागणार आहे, असं विदेशातल्या मोठ्या माध्यम समूहाने म्हटलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा अत्यंत लोक हळवे होताना आपण पाहिलेलं आहे. व्हॉट्सअपवरती अनेक लोक व्हॉट्सअपवर त्यांची छवी लावून वेगवेगळ्या पद्धतीच्या शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना सुद्धा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिसत आहेत. इतकं हे लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं आणि भारताच्या आर्थिक प्रगतीचे शिल्पकार आपल्याला म्हणता येईल. आणि याशिवाय भारताचे माजी पंतप्रधान म्हणून ते कसे होते, त्यांची कारकीर्द कशी होती, सनदी अधिकारी त्यांच्याकडे कसे पाहतात, याशिवाय एक तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक राजकीय नेता म्हणून त्यांची ख्याती होती, ती कशी निर्माण झाली आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणकोणते महत्वाचे संकट आले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा उल्लेख करता येईल. माझ्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे वेगवेगळे पैलू हे प्रेक्षकांसमोर यावेत म्हणून जोडले गेलेले आहेत. माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी महेश झगडे सर आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के. आधी मी जातो झगडे सरांकडे. तुम्ही मनमोहन सिंग यांच्या संदर्भातलं एक ट्विटही केलं आणि अत्यंत महत्वपूर्ण ट्विट होतं ते आजचं, आणि त्यात अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या या रिॲक्शन्स कॉमेंट्स येत होत्या. त्याचा उल्लेख तुम्ही कराच की ते का नेमकं लोकांनी असं केलं असावं आणि तेही इतक्या महत्वाच्या लोकप्रिय नेत्या संदर्भात. पण तुम्ही मनमोहन सिंग यांच्याकडे कसं पाहता आणि त्यांच्याकडे पाहताना तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या कुठल्या कुठल्या बाजू प्रकर्षानं जाणवतात सर? म्हणून यामध्ये एक असं आहे की आपण ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे पाहतो त्यावेळेस खरं म्हणजे एक भारतीय अर्थतज्ञ, भारतीय पंतप्रधान किंवा मग एक राजकारणी, खरं म्हणजे त्यांची ही जी प्रतिमा आहे ती संकुचित केल्यासारखी वाटते. माझ्या दृष्टीने ते जागतिक व्यक्तिमत्व होतं आणि मराठीमध्ये आपण त्याला प्रकांड पंडित जे म्हणतो अर्थशास्त्राचे, ते प्रकांड पंडित होते. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ते भारतीय लोकशाहीला पडलेलं एक अतिशय सुंदर स्वप्न होतं. खरं म्हणजे की असा इतका विद्वान माणूस, केवळ विद्वानच नाही तर दूरदृष्टी असलेला, आणि केवळ दूरदृष्टीच असलेला नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची त्याच्यामध्ये ताकद होती. आणि ही ताकद कधी होती की ज्यावेळेस कोअलिशन गव्हर्नमेंट होतं, त्या कोअलिशन गव्हर्नमेंटच्या वेळेस त्यांनी हे सगळं केलं. अर्थात 1991 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि 1991 ला ज्यावेळेस जगामध्ये भारताची प्रतिमा अशी होती की ही एक अशी कोलमडलेली अर्थव्यवस्था होती. यापूर्वी आपल्याला माहिती का बॅलन्स ऑफ पेमेंटची परिस्थिती वाईट होती, सोनं गहाण ठेवायचं वगैरे असे सगळे प्रकार होते. पण ज्या वेळेस या माणसाने अर्थ मंत्री म्हणून कारभार हाती घेतला त्यावेळेस त्यांनी या देशाला तुमचं लायसन्स राज जे म्हणतो आपण ते बंद केलं आणि मग जागतिक पातळीवरती एक आर्थिक महासत्ता, अलीकडे आपण खूप बोलतो आर्थिक महासत्ता होणार, आर्थिक महासत्ता, पण त्याची खरा जो बेस केला, त्याचं फाउंडेशन जे आहे ते केवळ त्यांनी मांडलं. अर्थात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जरी अर्थमंत्री असला आणि तुमच्याकडे खूप चांगल्या त्याच्या प्रकारच्या तुमचे थेअरीज असल्या, तुमच्या त्याच्याकडे फॉर्म्युले असले, तरी त्यावेळेसच्या कॅबिनेटला सांगणं, त्यावेळेसच्या सत्तेतल्या पक्षाला सांगणं, त्यांच्या गळी उतरवणं, आणि ही एक फार मोठी कला आहे. ब्युरोक्रेसीमध्ये मला माहिती आहे की अधिकारी किती चांगला असला आणि राजकारण्यांनी किंवा तुमच्यानी ऐकलं नाही तर ते मुश्किल होतं. तसंच मनमोहनच्या यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कितीही जे मोठे अर्थशास्त्री असले तरी त्यांना अर्थमंत्री म्हणून हे त्यावेळेसच्या पंतप्रधानांना आणि कॅबिनेटला त्यांच्या गळी उतरवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, हे मी म्हणतो की माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची आहे. जे ते केवळ विद्वान नव्हते तर विद्वत्तेचा फायदा लोकांना नेण्यासाठी जे जे काही करावं लागतं आणि हे करताना मग अतिशय शांतपणे डोक्याने. आपल्याकडे खूप फिलॉसॉफीज आहेत पण त्यातली एक चांगली फिलॉसॉफी म्हणजे स्टॉइसिझम. मराठीत त्याला शब्द मला माहिती नाही पण स्थितप्रज्ञता. तर स्थितप्रज्ञता मला फक्त स्टॉइसिझमचा एक माणूस आठवतो की मार्कस ऑरेलियस हा रोमन एम्परर होता. पण अलीकडच्या काळामध्ये राजकारणातला, जागतिक राजकारणातला
स्थितप्रज्ञ स्वायत्त, म्हणजे अतिशय मितभाषी, अतिशय शांत, पण आपलं काम करणारा, अतिशय अगदी. वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा अशी होय. त्यांची प्रतिमा आहे. आणि मला वाटतं की म्हणून अगदी. भारतासाठी सर मी पुन्हा एक तुम्हाला पहिलं जोडून पाऊल घेणार आहे. असावं. झगडे सर तुमचं नेटवर्क जातं येत आहे. कदाचित वायफायची कनेक्टिव्हिटी नीट नसेल आणि ते आपल्या हातातही नाही. एक थोडा एक तुम्हाला वेळ देतो. त्यानंतर मी तुमच्याकडे पुन्हा येतो आणि तुमचं जे म्हणणं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो तोपर्यंत. 2004 साली इंडिया शाणींचा डंका वाजवला गेला आणि तो वाजला नाही असा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेस म्हणजे युपीएचं आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देशाचे पंतप्रधान झाले. ते होतील अशी शक्यता खूपच कमी होती, पण सोनिया गांधी यांनी तो निर्णय घेतला. सरकार ते देशाचे पंतप्रधान झाले सलग 10 वर्ष. सुभाष तुम्ही कसं पाहता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राजकीय नेतृत्वाकडे पंतप्रधान म्हणून सुद्धा? मनमोहन सिंग यांचे देशावरती खूप मोठे उपकार आहेत, कारण त्यांनी जे 1991 ला अर्थव्यवस्था खुली केली आणि ही अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती भारताची पूर्ण एकंदरीत रूपच आहे ते पालटून गेलं आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्याला विकास आपण म्हणता येईल अशा प्रकारचा खरोखर शाश्वत विकास जो आहे तो व्हायला इथं सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावरती मध्यमवर्ग इथं वाढला आणि मोठ्या प्रमाणात रोजगार इथे निर्माण झाले आणि एकंदरीत आपण बघतोय की दारिद्र्य रेषेतून लोकांना जर बाहेर आणायचं असेल तर त्यासाठी जो काही उपाययोजना करायची असेल त्या अर्थमंत्री म्हणून आणि नंतर मग पंतप्रधान म्हणून त्यांनी केल्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान ते असताना मोठ्या प्रमाणावरती जी संविधान मजबूत करण्यासाठी आणि लोकांना जास्तीत जास्त अधिकार देण्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन असेल, राईट टू म्हणजे रोजगार हमीचा जो कायदा आहे तो महाराष्ट्राचा तो देशभरात त्यांनी लागू केला. अनेक सुधारणा त्यांनी याच्यामध्ये केला आणि जी सर्वसामान्य माणसापर्यंत लोकशाहीची जे फळं आहेत ती पोहोचवण्याचा याद्वारे त्यांनी प्रयत्न केला. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना प्रचंड प्रमाणावरती टीका करावी लागली, कारण भाजप हा त्या दोन्ही वेळेला म्हणजे 2004 साली आणि 2009 साली प्रचंड प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह होता, कारण त्यांच्याकडे संसाधनं खूप होती आणि मनमोहन सिंग हे यांच्यावरती प्रचंड प्रमाणात आरोप करण्यात आले. म्हणजे मी ज्या वेळेला न्यूक्लिअर डील लोकसभेमध्ये पास झालं त्यावेळेला मी लोकसभेमध्ये हजर होतो. तिथं लोकसभेमध्ये पंतप्रधानांना बोलू दिलं नाही. जो न्यूक्लिअर डील पास झालं त्याच्या पूर्वी पंतप्रधानांनी बोलणं आवश्यक होतं. इतका गोंधळ घातला भाजपच्या लोकांनी तिथं आणि पंतप्रधानांना भाषण न करता शांत बसावं लागलं. ही परिस्थिती आज होईल का? नरेंद्र मोदी यांच्या मोदीजी नाही म्हटलं की लोक लगेच त्यांचे भक्त अंगावरती येतात. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभेत नक्कल केली नरेंद्र मोदींच्या भाषणाची, तर त्याच्या विरुद्ध पूर्णपणे बीजेपीचे नेते उभे राहिले. त्यावेळेला विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सभागृह चालू देणार नाही, तुमच्या नेत्यांची पण आम्ही नक्कल करू. म्हणजे आपल्या नेत्यासाठी इतके आक्रमक असलेले हे कार्यकर्ते कुठं आणि दुसरीकडे पंतप्रधानपदी असलेले मनमोहन सिंग कुठं. प्रचंड प्रमाणामध्ये साधी राणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या होतीच त्यांच्या, पण त्यांनी जे 2008 मध्ये मोठ्या प्रमाणावरती जागतिक मंदी असताना सुद्धा देशाला एक शांतपणे या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर काढलं. त्यांनी असं म्हटलं नाही की एक ठराविक काही उद्योगपतींना मोठं करावं म्हणजे आणि बाकीचे गेले तरी चालतील. त्यांनी सर्वंकष विकासाचा प्रयत्न केला आणि त्यांना जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचा जो सन्मान केला गेला त्याच्यामध्ये तो खरोखरच एक अर्थतज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. आणि अमेरिकेचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तर ऑन रेकॉर्ड सांगितलेलं की आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे यांचे सल्ले घ्यायचो मनमोहन सिंग यांचे. एकीकडे अशा प्रकारे त्यांची विद्वत्ता होती. 8 त्यांना डॉक्टरेट वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीने दिलेला आहे, त्याच्यामध्ये परदेशी युनिव्हर्सिटीचा सुद्धा सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबद्दल कुठलीही कुणाला शंका नव्हती आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही कुणाला शंका नव्हती. तर अशा प्रकारे हा पूर्ण त्यांना ही कारकीर्द त्यांची मिळाली
आपण बघतोय की 1991ला काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ नव्हतं. वर्किंग मेजॉरिटी ही कॉन्सेप्ट त्यावेळेला काँग्रेसने तिथं मांडली आणि पूर्ण बहुमत 272 संख्या त्यांच्याकडे नसताना सुद्धा सरकार त्यांनी चालवलं आणि तिथं पी व्ही नरसिंहराव हे ठामपणे उभे राहिले या सगळ्या प्रोसेसमध्ये मनमोहन सिंग यांच्या बाजूनं आणि त्यामुळं भारत एक मोठा स्थित्यंतर आर्थिकदृष्ट्या स्थित्यंतर भारताने त्यावेळेला करवलं हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं याचं मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून त्यांना या देशाच्या अर्थक्रांतीचे शिल्पकार असं म्हणतात. मी झगडे सरांकडे जातो. झगडे सर, आवाज येतोय माझा नीट? मला येतो, व्यवस्थित आवाज येतो. तुम्ही माजी सनदी अधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कौशल्याकडे कसं बघता? म्हणजे अनेकदा त्यांना नरेंद्र मोदींची जेव्हा 2014 पासूनची जी काही सुरुवात झाली प्रचाराची आणि नंतर ते मग भारताचे पंतप्रधान सुद्धा झाले, पण त्या अगोदर त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली होती मनमोहन सिंग यांच्याकडे की ते रबर स्टॅम्प असलेले पंतप्रधान आहेत. याशिवाय गुंगी गुडिया म्हणून जसं सोनिया गांधींना हिणवलं जायचं विरोधी पक्षांकडून म्हणजे भाजपकडून, तसंच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संदर्भात सुद्धा अशीच टीका व्हायची की ते सोनिया गांधी म्हणतील तसं करतील किंवा पक्षाचे नेते म्हणतील तसंच ते वागतील. पण यात काही पूर्णपणे तथ्य नव्हतं. काही अंशी असेलही त्यांचा स्वभाव असा खूप विरोध करण्याचा किंवा असा कडवा विरोध नव्हता. शांत, संयमी, तत्वनिष्ठ, प्रामाणिक असंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. असं असताना प्रशासकीय कौशल्य त्यांच्याकडे कसं होतं? कारण अनेक मोठ्या सगळ्या सनदी अधिकाऱ्यांशी एकाच वेळी त्यांना बोलावं लागायचं, धोरणं समजून सांगावी लागायची, त्यांना काही गोष्टी कन्व्हिन्स कराव्या लागायच्या. सर मनोज, यामध्ये की मनमोहन सिंग हे खरं प्लेटोच्या भाषेमध्ये फिलॉसॉफर किंग हे, आणि फिलॉसॉफर किंग ज्यावेळेस असतील, तत्ववेत्ते ज्यावेळेस राजे बनतात, ते त्याच्यावरती खरं म्हणजे ते जनतेने पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास टाकण्यासारखे असतात, अन्य कोणीही नाही. आणि त्या पठडीत बसणारे मनमोहन सिंग होते. अर्थात त्यांच्या शब्दाला नोकरशाहीमध्ये प्रचंड मोठी किंमत होती, कारण ते नोकरशाहीचं आणि राजकीय क्षेत्राचं असं एक मिलन झालेलं होतं. आणि त्यांच्यावरती जी टीका होत होती की राजकीय लोकांचा दबाव असायचा त्याच्यामुळे करायचं, पण मला वाटतं की नोकरशाहीला हे कौशल्याने कसं हाताळायचं हे त्यांना चांगलं पारंगत होतं. आता याच्यामध्ये त्यांचा मला ज्यावेळेस एक अनुभव आला आणि अतिशय महत्वाचा आहे, जसं सुभाष यांनी सांगितलं की 2008 मध्ये लिमन ब्रदर्समुळे जगातील आर्थिक मंदी आली आणि सगळ्या देशांना त्यामुळे ग्रासलेलं होतं. भारताला त्यावेळेस खरं म्हणजे की अतिशय वाईट परिस्थिती झाली असती, कारण आपली अर्थव्यवस्था तशी क्षीण अशी अर्थव्यवस्था जगामध्ये असते. त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने या देशाला वाचवलं आणि त्याचे परिणाम आजही चांगले आपण हे करतो आहोत आणि त्याच्यामुळे देशाची इकॉनॉमी ही मोठ्या प्रमाणात सुधारली. मला एक अनुभव मला एक असं आठवतो की 2009 मध्ये मी पुणे महानगरपालिकेचा आयुक्त होतो. आम्हाला अचानक नगर विकास मंत्रालय दिल्लीचा केंद्र शासनाचा मेसेज आला की तुम्ही उद्या 11 वाजता बैठकीला या, आणि बैठकीचा विषय होता की महानगरपालिकांना बसेस द्यायच्या आहेत. आता हे सडनली खरं म्हणजे इतकं घाईत करायचं काही कारणच नव्हतं. आम्ही गेलो तिथे, देशातले प्रमुख शहरांचे आयुक्त तिथे होतो आणि आम्ही एकमेकात चर्चा करायला, हे कशासाठी, आपली तर काही मागणी नाहीये बसेस पुरवण्याची आणि हे अचानक कसं काय करणार, इमर्जन्सीचं नाही. ते सुरू झाली बैठकीमध्ये असं ठरलेलंच होतं की 70% पैसा हा केंद्र शासन देईल सगळ्या शहरांना आणि 30% त्यांनी टाकायचा आणि प्रत्येक शहराला 200, 300, 400, 500 अशा बसेस द्यायच्या. हा खरं म्हणजे की माझं सुद्धा असं म्हणणं होतं की आम्हाला बसेस नको आहेत, आम्ही मागणीच केलेली नाही, 30% आम्ही का द्यावे. पण तिथे सांगितलं की नाही, हे करायचं आहे. बैठकीमध्ये मग लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकमध्ये आम्ही तिथे सेक्रेटरी हेवी इंडस्ट्रीज होते, त्यांना विचारले की सर हे काय आहे. त्यांनी सांगितले की हे आम्हाला हे करणं गरजेचं आहे, कारण हे डायरेक्टली पीएमओ मधून मेसेज आहे आणि हे पीएमओने सांगितलेलं आहे आणि ही योजना उद्यापासून आजपासूनच लागू करायची आहे. मग त्यांना आम्हाला समजून सांगितलं की जर देशाची अर्थव्यवस्था करायची, त्यांनी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जाहीर केलेले आहेत आणि याच्यामध्ये एक कार्यक्रम असा आहे की जे हेवी इंडस्ट्रीज आहेत त्या हेवी इंडस्ट्रीज चालू ठेवायच्या, ज्याच्यामुळे की तुमचा हा जो रिसेशनचा दुष्परिणाम आहे त्यांच्यावरती होऊ नये, कामगारांना ले ऑफ मिळू नयेत आणि खालचे जे सगळे व्यवहार आहेत ते चालू राहावेत. आणि ते चालू ठेवायचे असतील तर मग बसेस ह्या हेवी इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील. आणि अशा पद्धतीने केवळ या क्षेत्राचा आम्हाला तो अनुभवला, पण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या विचार करून हे केलं होतं. अर्थात त्यानंतर बसेस देशभर पुरवल्या. बसेसची गरज होतीच ह्याच्यासाठी की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी, पण केवळ
तुम्हाला ह्या रिसेशनचा, आर्थिक मंदीचा फायदा तोटा कसा होऊ नये देशाला, या दृष्टीने ज्या अनेक गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात पाहिलेली गोष्ट होती. त्यामुळे मला वाटतं की हा माणूस स्वतः विचार करून, नॉर्मली कसं असतं की खाली नोकरशाहीकडून काही प्रस्ताव जातात आणि मग त्याच्यावरती विचारमंथन होतं आणि मग राजकीय नेतृत्व त्याच्यावरती निर्णय घेतं किंवा ते नामंजूर करतं. इथे असं होतं की हा माणूस इतका तगडा होता वैचारिक बैठकीचा, की त्यांना प्रत्येक ॲग्रीकल्चर असेल, शेती असेल किंवा सामान्यांचे प्रश्न असतील किंवा तुमचे शिक्षण असेल, त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही धोरणं राबवण्यात आली, खरं म्हणजे की त्याची जास्त चर्चा झाली नाही. चर्चा कशाची झाली, की त्यावेळेसची जी आंदोलनं झाली, मग त्याच्यात अण्णा हजारेंचं आंदोलन असेल किंवा अन्य काही आंदोलनं असतील किंवा त्यांची इंटरनल 2G वगैरे असे भरपूर काही झाले. पण त्यांनी ज्या योजना आणि धोरणं राबवली, त्याचं खरं म्हणजे की या देशाने पुन्हा एकदा हे समोर आणलं पाहिजे. अन्यथा ह्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जातील. पण त्यांची लेगसी जी आहे, ती लेगसी आहे की राजकीय त्यावेळेस खरं म्हणजे की जसं सुभाषने सांगितलं की तुटपुंज्या मेजॉरिटीवरती ते सरकार चाललं होतं आणि असं असताना मग काही राजकीय कंपल्शन होतीच. आणि अशी राजकीय कंपल्शन असताना महत्वाची धोरणं देशासाठी आणणं आणि ती धोरणं राबवणं, मला वाटतं की हे जे त्यांचं कौशल्य होतं ते नोकरशाह, त्यांच्या अंतर्गत असलेला नोकरशाह हा आणि नोकरशाहीचे ते कौशल्य होतं, त्याचा फायदा हा देशाला झाला. अगदी जी. मी पुन्हा तुमच्याकडे येईनच. थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पवन, जरा सरांसोबत एकदा बोलून घ्या. माझे सहकारी आहेत तांत्रिक मदत करणारे. तर पवन तुमच्याशी बोलून घेईल. काही नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो. मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो. जगडे सरांनी ज्या आंदोलनाचा उल्लेख केला आणि मीही त्याचा प्रास्ताविकेमध्ये माझ्या उल्लेख केला होता. अण्णा हजारे यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहिली आणि खूप गौरवोद्गार काढलेले आहे. पण त्याच अण्णा हजारांच्या आंदोलनामुळे 2014 साली हो, मी डॉक्टर मनमोहन अगोदरचं जे सिंग होतं ना, यांचं सरकार हे गेलं सुभाष. आणि हे सरकार गेलं, त्यामागे जी काही महत्वाची कारणं होती त्यात अण्णा हजारे यांचं आंदोलनही होतं. त्या अण्णा हजारांनी आज त्यांच्या संदर्भात खूपच चांगले शब्द काढलेले आहेत, गौरवोद्गार काढले. 2 बैठका त्यांच्यासोबत झाल्या आणि त्यांनी अत्यंत झटकन निर्णय घेतला आणि असा गतीने निर्णय घेणारा पंतप्रधान म्हणून त्यांचं कौतुक केलेलं आहे. पण त्या आंदोलनामुळे डॉक्टर मनमोहन सिंग खूप अस्वस्थ झाले होते आणि त्याच काळामध्ये भ्रष्टाचार हा फोफावला होता. भाजपनं त्या संदर्भातले अनेक आरोप केले. 2G स्पेक्ट्रम हा त्यातला अत्यंत महत्वाचा घोटाळ्याचा आरोप. अर्थात तो किती खरा ठरला हे नंतर आपल्याला माहित आहे. पण तरी सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तत्कालीन नितीन गडकरी असो, नरेंद्र मोदी हे भाजपचे पोस्टर बॉय होते आणि त्यांनी देशभरात प्रचार केला आणि त्यावेळी काँग्रेसवरती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आरोपही केले होते. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांचा त्या घोटाळ्यामध्ये किती समावेश होता, त्यांचा सहभाग किती होता, त्यांनी असे कोणते निर्णय घेतले ज्यामुळे देशामध्ये भ्रष्टाचार फोफावला होता, त्याला काही ते कारणीभूत होते का? आणि मग अण्णा हजारांचं आंदोलन आणि त्या आंदोलनामुळे डॉक्टर मनमोहन सिंग हे खूप अस्वस्थ झालेले आपण पाहिले होते. सुभाष. मनोज, हे ज्या वेळेला अण्णा हजारेंचं आंदोलन रामलीला मैदान वरती सुरू होतं त्यावेळेला मी दिल्लीमध्ये होतो आणि तिथे मी ती परिस्थिती पाहिलेली आहे. त्यानंतर याच सगळ्या जे लोक आहेत त्यांनी इंडिया गेटच्या समोर एक मोठं प्रोसेशन त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळी ही मंडळी होती आप, आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता किरण बेदी जे आहे त्यानंतर भाजपच्या वळचणीला गेल्या. तर भाजपची एक स्ट्रॅटेजी अशी आहे की भरमसाठ आरोप करायचे आणि त्यासाठी प्रशासनातील जे RSSची सिम्पथायझर असणारे अधिकारी असतील त्यांना हाताशी धरायचं आणि मोठ्या प्रमाणावरती आरोप करायचे. हा प्रकार भाजप हा नेहमी करतं आणि ते इफेक्टिव्हली ते करतं आणि दुसरं मीडियाचा वापर करून ते आरोप जे आहेत ते अँप्लिफाय कसे होतील याचा ते वापर करतात. ज्युडिशरीमध्ये जी RSSची सिम्पथायझर असणारी मंडळी आहेत ती त्याच्यावरती रिॲक्ट होतात आणि त्याच्याप्रमाणे या गोष्टी होतात. मी यासाठी 2 उदाहरणं देईन. एक TK चतुर्वेदी नावाचे ग्रस्त होते जे कॅग, ज्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं आहे, त्या कॅगचे ते प्रमुख होते आणि त्यांनी बोफोर संदर्भामध्ये इन्क्वायरीची ऑर्डर दिली होती. नंतर हे जे TK चतुर्वेदी होते हे भाजपमध्ये गेले आणि तिथे खासदार झाले होते. ते दुसरं विनोद राय म्हणून जे दुसरे CAG होते, यांनी 2G प्रकरणामध्ये 2 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं एक केलं होतं. ते विनोद राय नंतर त्यांना कॅग मधून ते बाहेर पडल्यानंतर त्यांना BCCI सारख्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांना
मोठ्या प्रमाणावरती पगार आणि भत्ते त्यांना मिळत होते. त्यांची उदरनिर्वाहाची सोय बीजेपीने केली. काय झालं, विनोद राय यांनी जी इन्क्वायरी केली त्याच्यामध्ये जे जज या 2G प्रकरणाची सुनावणी करत होते ते म्हणाले की मी रोज बसायचो आणि बघायचो माझ्या समोर काहीतरी नवीन पुरावा येईल, पण अजिबात माझ्या समोर काही पुरावे आले नाहीत आणि त्यांनी 2G प्रकरण हे रद्दबातल केलं होतं. त्यामुळं 2G प्रकरण हे पूर्णपणे राजकीय आरोप होते हे त्यामुळे सिद्ध झालं. बोफोर्स प्रकरणात तर नंतर बीजेपीचं सरकार पण आलं होतं, पण कुणीच आणि जनता दलाचं सरकार पण आलं, कुणीच त्याच्यामध्ये काही डिसायसिव्ह ऍक्शन त्याच्यामध्ये काही घेतली नाही. त्यामुळे आपण बघतो की आरोप करायचे, नेत्यांना भ्रष्ट म्हणून बोलायचं आणि नंतर हे जे भ्रष्ट नेते आहेत हे भाजपमध्ये आले की ते एकदम पवित्र होतात. भाजपने ही प्रोसिजर आहे ही पूर्णपणे वापरलेली आहे आणि भाजपसाठी काम करणारी माणसं ही त्याच्यानंतर व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ते उपकृत करतात, जसं किरण बेदींना उपकृत केलं. आणि त्या किरण बेदी यांनी अतिशय लोकशाहीची थट्टा करणारं वर्तन तामिळनाडूचा राज्यपाल म्हणून केलं आणि त्याच्याबद्दल भाजपला काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळं लोकशाही आणि ती जी सगळी प्रोसेस आहे याचा कशा प्रकारे गैरवापर करायचा याचा उत्तम प्रकार हा भाजपाने केला. आता उदाहरण द्यायचं झालं तर मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या 2014च्या अगोदर नरेंद्र मोदी यांची भाषणं काढून पहा. आज ते मनमोहन सिंग यांच्या विरोधात जे काही त्यावेळेला ते बोलले त्याच्या बरोबर उलट वर्तन ते आज पंतप्रधान म्हणून करतायत. पण त्याच्याबद्दल त्यांना ना खेद ना खंत, ना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना खंत वाटत आहे याच्याबद्दल. मनमोहन सिंग यांनी अतिशय शालीनपणे सगळे प्रहार सहन केले. इव्हन राहुल गांधी यांनी 2013ला जो बालिशपणा केला की त्यांनी ऑर्डिनन्स एक फाडून फेकून देण्याचा प्रयत्न केला याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, हा अतिशय बालिशपणा होता, थिल्लरपणा होता आणि हे करण्याची त्यांना गरज होती, कारण ते गांधी परिवाराच्या शब्दापलीकडे मनमोहन सिंग काही करतील अशी अपेक्षा नव्हती. पण तो जो सगळा प्रकार झाला की जे कॉलिशन पॉलिटिक्स होतं त्या कॉलिशन पॉलिटिक्समुळे हे ऑर्डिनन्स निघाला होता आणि मनमोहन सिंगांनी त्याच्यावरती एक चकार शब्द काढला नाही. त्यामुळं आज आपण जे बघतोय की डेमोक्रॅटिक पद्धतीने वावरणारे मनमोहन सिंग आणि दुसरीकडे हे डिक्टेटर पद्धतीने वावरणारे नरेंद्र मोदी यांचं जर आपण बघितलं तर एक पूर्ण विरोधाभास आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट दिसतो. आणि कुणाचा फायदा देशाला झालेला आहे. मनमोहन सिंग यांनी देशातील दारिद्र्यरेषेखालील लोक वरती कसे येतील यासाठी प्रयत्न केले. नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये 25% जास्त लोक ही दारिद्र्यरेषेखालील आज आहेत. 80 कोटी लोकांना गेली 4-5 वर्ष फुकट धान्य देऊन त्यांना पोचलं जाते आणि ते जर त्यांना धान्य मिळालं नाही तर या लोकांना म्हणजे त्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. पण मनमोहन सिंग यांनी हा प्रकार केला नाही. त्यांनी त्या लोकांना हाताला काम मिळेल यासाठी मनरेगाची त्यांनी लागू केला आणि ते मनरेगामुळे 2009 साली सरकार पुन्हा निवडून आलं होतं काँग्रेस आघाडीचं. तर हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. जी मी झगडे सरांकडे जातो. थोडं नेटवर्क त्यांचं गडबडलं होतं म्हणून बोलता आम्हाला संवाद साधता आला नाही पुरेसा. सर, आम आदमी पक्षानं भारतरत्न द्यावा डॉक्टर मनमोहन सिंग यांना अशी मागणी केली आहे. पण ही मागणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली आहे, तशी भावना जनमानसात आपल्याला दिसते ते गेल्यानंतर. सो आणखी काही त्यांच्या व्यक्तिमत्वातले पहिले जे राहून गेले जे तुम्हाला सांगायचे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा वावर, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये ते लेक्चर द्यायला जायचे, वेगवेगळ्या विद्यापीठातल्या अर्थतज्ञांनी, प्राध्यापकांनी सुद्धा आदरांजली वाहिलेली आहे मनमोहन सिंग यांच्या संदर्भात. यामध्ये असं आहे की आपण त्यांना केवळ एक फायनान्स मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर असं बघतो, किंवा खूप वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिलेले असं बघतो, किंवा आरबीआयचे गव्हर्नर किंवा त्यांचे ऍडवायझर, इकॉनॉमिक ऍडवायझर असं बघतो. पण त्यांचा मूळ गाभा जो होता की इकॉनॉमिस्ट म्हणून ते जागतिक पातळीवरती आणि जग त्यांना त्या पद्धतीने हे करतं, आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे ते PhD होल्डर होते. आता हे जे आहेत हे केवळ ते इथे थांबलेलं नाहीये की खूप लोक तसे PhD घेतात आणि त्या PhD प्रमाणे मग तिथे पुढे त्यांचं करिअर सुरू होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बाबतीमध्ये की त्यांचे जे लिखाण आहे किंवा त्यांचा जो थिसिस आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत त्याच्यावरती त्याच्या शिकवण्यासाठी त्याचा वापर केला जातो वेगवेगळ्या विद्यापीठामधून. आणि त्यांच्यासाठी हे जे आहे की हे कोणाच्या बाबतीमध्ये होतं की फक्त विचारवंत म्हणून. त्यामुळे आपण नेहमीच जुने विचारवंत की ज्याच्यामध्ये अर्थतज्ञ अमुक होऊन गेले किंवा आणखी तत्ववेत्ते होऊन गेले, तर डॉक्टर मनमोहन सिंग हे त्या कॅटेगरीमध्ये जाणारे व्यक्तिमत्व आहे
की या 20व्या आणि 21व्या शतकातले जगातले कोण विचारवंत होते आणि त्यामध्ये शास्त्रातले कोण विचारवंत होते. तर काही जी नावं येणार आहेत, प्रमुख 5-10 नावं येणार आहेत, त्याच्यामध्ये जाऊन बसणारं यांचं व्यक्तिमत्व होतं. दुर्दैवाने भारताने त्यांच्याकडे तसं पाहिलेलं नाहीये आणि खूप विचारवंत होता. पण त्या विचारवंताच्या बाबतीमध्ये काय होतं, की ते पुस्तकामध्ये राहतं. त्याचं कधी ॲप्लिकेशन होत नाही. डॉक्टर मनमोहन सिंगच्या बाबतीमध्ये त्यांचे जो रिसर्च होता, त्यांच्या ज्या थिअरीज होत्या किंवा त्यांचा ज्या पद्धतीने त्यांचं अर्थशास्त्राकडे पाहण्याचं किंवा देशाच्या पॉलिसीजच्या बाबतीमध्ये होतं, ते केवळ थिअरेटिकल सैद्धांतिक स्वरूपात नव्हतं, तर त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवण्यासारखं होतं. आणि म्हणून मग या देशात आणि भारताची अर्थव्यवस्था ही केवळ भारताची अर्थव्यवस्था नसते. जागतिक अर्थव्यवस्थेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण जगाच्या जवळ-जवळ 17% लोकसंख्या आहोत आणि त्यामुळे याचे दुष्परिणाम जागतिक पातळीवरती होत असतात. आणि अशा 17% लोकसंख्या असलेल्या देशाच्या बाबतीमध्ये जी अर्थव्यवस्था सुदृढ करायची होती, ते त्यांच्या सैद्धांतिक ह्याच्यावरून होती. आणि म्हणून मला वाटतं, की या देशाने त्यांना ज्या पद्धतीने बघायला पाहिजे, की आंतरराष्ट्रीय पातळीचा एक विचारवंत 20व्या आणि 21व्या शतकातला तसा ते बघितलं. आता भारतरत्न खरं म्हणजे, की द्यायला पाहिजे, नाही पाहिजे याच्यावरती होऊ शकतं. खरं तर ते त्याच्या पलीकडे गेलेले हे काही व्यक्तिमत्व असतात, की हे दिलं तरी काही फरक पडतो किंवा नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे मला वाटतं, की ह्याच्यात डिबेटमध्ये जाण्यापेक्षा किंवा त्याचं क्रेडिट कोणी घ्यायचं किंवा द्यायचंच नाही किंवा त्याच्यामध्ये राजकारण आणायचं, यापेक्षा या पिढीला खरं म्हणजे, की या पिढीला डॉक्टर मनमोहन सिंग समजणं गरजेचं आहे, की या देशामध्ये अशा प्रकारचे अर्थतज्ञ होऊन गेले. दुसरं मला एक आणखी सांगायचं आहे, की अशा लोकांना राजकारणामध्ये संधी देणारे सुद्धा राजकीय पक्ष आता गरजेचे आहेत. खरं म्हणजे, की राजकीय पक्ष हे केवळ तुम्ही राजकारणामध्ये कोण मोठा, कोणाची किती ताकद आहे किंवा कोण मतं मिळवू शकतो, या पलीकडे जाऊन लोकशाही जर सुदृढ करायची असेल, तर अशी व्यक्तिमत्व राजकारणामध्ये आणून त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. ते केवळ पुस्तकातच राहून चालणार नाहीत किंवा ते केवळ याच्यामध्ये युनिव्हर्सिटीजमध्येच राहून चालणार नाहीत. तर अशा लोकांना सुद्धा राजकारणामध्ये आणि लोकशाहीचा भाग करून घेतला पाहिजे, हे आत्ताच्या पिढीला सांगितलं पाहिजे. आता जी. राजकारण ज्या ज्या पद्धतीने चाललंय किंवा ज्या पातळीत चाललेलं आहे, मला वाटतं की मनमोहन सिंग हे त्यासाठी सुद्धा एक गरजेचे आहेत, की त्यांना खरं म्हणजे, की आता पुन्हा एकदा नव्याने भारताला त्यांची ओळख करून दिली पाहिजे. मनोजशी संपर्क तुटलाय. महेश सर, मला एक JNRU बद्दल तुम्ही आठवण सांगितली, पण JNRUचा किती फरक पडला? कारण आपण म्हणजे व्हिजिबली आपण बघतोय, की छोटे छोटे जे शहर आहेत त्यांना त्यांच्यामध्ये तिथे लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा मिळाली आणि त्यातून त्यांना त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसतोय. तुमचं म्हणजे काय असेसमेंट आहे याच्यावर? सुभाष, याच्यामध्ये असं आहे, की तो जेन्युइन आरएमचा जो कन्सेप्ट होता, तो अतिशय महत्त्वाचा होता आणि जी लोकशाही केंद्र शासनाची आहे किंवा राज्य शासनाची आहे, तीच लोकशाही स्थानिक पातळीवरती स्थानिक लोकांनी हे करावी आणि त्याच्यासाठी मग केंद्र शासनाचा पैसा तिथे जावा, राज्य शासनाचा काही जावा, याच्यासाठी ते होतं. आणि अतिशय विचारपूर्वक केलेलं ते हे होतं आणि केवळ त्याच्यामध्ये हे नव्हतं, की ह्या योजना तुम्हाला देण्यात येतील. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सिटी डेव्हलपमेंट रिपोर्ट, CDR तयार करण्यात आले होते आणि त्या शहरांनी काय केलं तर त्यांना पैसा मिळेल. म्हणजे नुसतंच तुम्हाला निधी दिला जाणार नाही, तर तुम्ही या गोष्टी करणं गरजेचं आहे, की तुमचे अकाउंट्स डबल एंट्री म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचारास वाव राहणार नाही. पूर्णपणे पारदर्शकता केली जाईल. त्याच्यामध्ये बांधून घेण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाबरोबर करार करावे लागायचे आणि करार केल्याशिवाय ते होत नव्हतं. मला वाटतं, की माझ्या दृष्टीने आणि मी त्याच पिरियडमध्ये महापालिका आयुक्त होतो. याचा प्रचंड फायदा झालेला आहे सिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर जी योजना आली स्मार्ट सिटी, तितका खरं म्हणजे, की स्मार्ट सिटीचा इम्पॅक्ट तितका जसं जेन्युइन झाला तसा तो इम्पॅक्ट झालेला नाही. कारण याच्यामध्ये सगळे कॉम्पोनंट धरण्यात आले होते, की तुम्ही जर परफॉर्म करत असेल तर तुम्हाला देण्यात येईल आणि ज्या शहरांनी त्याचा अगदी. फायदा घेतला, सुरत जी. असेल, अहमदाबाद असेल, पुणे असेल, देशामधले आमूलाग्र बदल या योजनेमुळे झालेला आहे. खरं म्हणजे मला वाटतं, की जेन्युइन आरएमचं स्वरूप थोडंसं आढावा त्याचा रिव्ह्यू घेऊन पुन्हा एकदा राबवण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे एक चांगली योजना त्यांची होती. जी. सर, खूप धन्यवाद. तुम्ही म्हणजे डॉक्टर महेश जगडे आणि यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांच्या सोबतीनं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर आपल्याला उलगडून दाखवता आले आणि प्रेक्षकांना एक नवी माहिती मिळाली. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे.
कारण डॉक्टर मनमोहन सिंग या आताच्या तरुण पिढीला, अभ्यासकांना, अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र शिकणाऱ्या आणि त्यांना शिकवणाऱ्यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचा या दृष्टिकोनातून अभ्यास करायला पाहिजे आणि नव्या पिढीला जास्तीत जास्त मनमोहन सिंग समजावून दिले गेले पाहिजे. कारण अशा प्रकृतीचं व्यक्तिमत्व हे कुठल्याही देशात निर्माण व्हायला खूप वेळ लागतो आणि ते जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याची महती, त्याचं महत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पदर असतील, वेगवेगळ्या विषयांचा त्यांनी केलेला अभ्यास असेल, राजकीय नेतृत्व असेल, पंतप्रधान म्हणून असेल, प्रशासकीय त्यांचं कौशल्य असेल, या सगळ्या गोष्टी या अत्यंत शिकण्यासारख्या आहेत आणि त्या शिकून घेतल्या पाहिजे आणि शिकवणाऱ्यांनी सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण त्या शिकवल्या पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखं अत्यंत उत्तुंग अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्तिमत्व हे भारतामध्ये जन्माला आलं होतं याची प्रचिती येऊ शकेल, याची माहिती येऊ शकेल. खूप धन्यवाद झगडे सर आणि सुभाष शेळके सर. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो. आणि तुम्ही या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप धन्यवाद प्रेक्षकांचे. पुन्हा एकदा आभार. नमस्कार. नमस्कार.